हॅलो, नमस्कार मंडळी. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका न्यू व्लॉगमध्ये. तर हा आहे मार्गशीर्ष महिन्याला दुसरा गुरुवार आणि मी दुसऱ्याच गुरुवारी ओटी वगैरे भरून घेतली बायकांची. कारण चौथ्या गुरुवारी मला गावी जायचं आहे लग्नाला. म्हणजे माझ्या बहिणीचं काकाच्या मुलीचं लग्न आहे, तर तिकडे मला गावी जायचं आहे. त्यासाठी मी दुसऱ्याच गुरुवारी ओटी वगैरे भरून घेतली. तिसरा गुरुवार मी पूजवणार आहे आणि चौथा मिस्टर पूजवणार आहेत. म्हणजे जसं जमेल त्यांना तसं ते पूजा करतो बोलले. तर मी सेकंड गुरुवारच मग उद्यापन केलं. तर मी संध्याकाळी महिलांना बोलवले ओटी भरून घेण्यासाठी. अजूनपर्यंत मी मुलींच्याच भरत होती ओटी, पण ह्या वर्षीपासून म्हटलं महिलांच्या भरू आपण. आणि मुली पण येतात, म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत त्या मुलींना पण 1-2-3 मुलींना बोलवते मी आणि त्यांची पण ओटी भरते. तर इथे छान माझी पूजा आवरते मी. सकाळ सकाळी मी पूजा कधीच करायला घेत नाही, कारण मुलांचं महत्त्वाचं असतं, शाळेत पाठवणं, डबे वगैरे करणं. तर त्यांचं आवरूनच नंतर घरातली सगळी कामं आवरून नंतर मी पूजेला बसत असते, कारण पूजेला कमीत कमी 1-2 तास तरी लागतोच. आणि व्यवस्थित पूजा झाली तर आपली मन जरा बरं वाटतं, आपल्या मनासारखी पूजा झाली. तर घाई गडबड केलेली पूजा कधीच व्यवस्थित होत नसते. आणि देव असं नाही म्हणत की आत्ताच पूजा करा नंतरच करा, आपल्यावर असतं ते. म्हणजे आपण मनापासून पूजा कधीही केली ना ती देवापर्यंत पोहोचते. तर इथे सुंदर अशी देवीचं रूप बघा, कोल्हापूरची महालक्ष्मी तयार झाली असं वाटतं मला तरी. म्हणजे सेम तसंच वाटतं, किती सुंदर असं वाटतंय रूप हे देवीचं. तर हा मुखवटा मी दादर वेस्टवरून घेतला होता आणि हे वस्त्र मी ठाण्यातूनच घेतलं गेल्या वर्षीचंच वस्त्र आहे. इथे छान माझी रांगोळी वगैरे झाली आणि प्रसादाला मी शिरा बनवला होता, तुपातला शिरा बनवला होता. आणि छान देवीची पोथी वाचून घेतली, आरती वगैरे करून घेतली मी. तर तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, नक्की आवडेल तुम्हाला. तर इथे मी स्टीलचे बाऊल आणले होते ओटी भरण्यासाठी आणि नेलपेंट वगैरे, म्हणजे ज्या लेडीजला वस्तू लागतात ना, म्हणजे आपण वापरतो त्याच वस्तू मी इथे दिलेत. तर मी पोती देत नाही कधीच, कारण कसं होतं, पोती ही घरी नेऊन म्हणजे आपण ठेवून देतो, ती थोडी ना आपण वाचत बसणार आहे. कारण आपल्याकडे सगळ्यांकडे पोती असतेच, आपण मार्गशीर्ष गुरुवार करत असतील त्यांच्याकडे असते. आणि जे करत नाहीत त्यांना तर त्यातलं काहीच माहीत नसतं, त्यामुळे ती घरी नेऊन ठेवूनच देतात आणि नंतर मग पाण्यात वगैरे सोडून द्यावी लागते. त्यासाठी मी म्हणजे पोती कधीच देत नाही. एवढे मी गुरुवार म्हणजे भरपूर वर्ष झालं आम्ही गुरुवार पूजवतो, तेव्हापासून अजूनपर्यंत एकदाही आम्ही पोती दिलो नाही आहे. म्हणजे जाऊबाई किंवा मी, आम्ही देत नाही कधी. तर असं वापरातल्या वस्तू दिल्या ना तर समोरच्याला पण बरं वाटतं, त्या वापरायला म्हणजे होतात वापरायला. तर इथे या सगळ्या लेडीज आल्या होत्या, माझ्या मैत्रिणी आहेत ह्या सगळ्या, तर त्या आल्या होत्या आणि त्यांची मी छान अशी ओटी भरून घेते. आले वाटतं एवढ्यात का बाबांचा आवाज येतो, आल्यासारखं वाटलं. तर छान अशी ओटी वगैरे भरून झाली आणि गप्पा गोष्टी करत बसलो होतो आम्ही, कारण सारखं भेटणं होत नसतं, जॉबला जाणाऱ्या आहेत त्या सगळ्या लेडीज, त्यामुळे कधीतरीच भेटणं होतं. तर अशा भेटलो की आम्ही बोलत असतो. तर इथे माझ्या जाऊबाई बाहेर गेल्या होत्या, बड्डे होता आमच्या पाहुण्यांना, सगळे घरातले गेले होते, तर त्या पण आल्या. त्यांची ओटी मी भरली, माझी ओटी त्यांनी भरली आणि छान परत एकदा देवीला मी आपलं कापूर वगैरे ओवाळून घेतला. आणि देवीजवळ बसलं ना असं उठावंसं वाटत नव्हतं, एवढं भारी वाटत होतं. खूप छान प्रसन्न वाटतं देवीची पूजा वगैरे करून. आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी कंटिन्यू केला आहे उत्तर पूजेचा. तर इथे छान सकाळी उठणं झालं आहे माझं. परत आरती वगैरे करून घेतली मी देवीची आणि दिव्यामध्ये छान असं फूल तयार झालं होतं. तर असं म्हणतात की पूजा मनापासून केली ती देवाला लागते, तर त्याच्यामुळे मग ते संकेत मिळतात. तर खूप छान वाटत होतं. मी म्हणजे काय फिलिंग तुम्हाला शेअर करू, एवढं भारी वाटत होतं. म्हणजे जे कोणी व्हिडिओ बघतील माझे हे देवीचे वगैरे, त्यांना खरंच खूप छान वाटेल देवीचं हे रूप बघून. तर इथे छान बत्तीमध्ये असं फूल तयार झालं आहे, तुम्ही बघू शकताय.
तर ही आजची माझी पूजा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आणखीन एक गोष्ट आहे की वर्ष झालं माझं यूट्यूब चॅनल चालू करून. गेल्या वर्षी पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता, त्या दिवशी मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. व्लॉग माझा देवीचाच होता, म्हणजे पहिला व्लॉग मी देवीचा सोडला होता. खूप छान प्रतिसाद मिळाला होता त्या व्लॉगला, त्या व्हिडिओला. तर असंच सपोर्ट करत राहा. तर एवढंच सांगायचं होतं. तर तुम्ही आजची ही पूजा माझी बघितलीच असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर भेटू परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.